अरे मग खुश राहणार तू जेवण. तिला म्हणायचं आता इनाम पाडलाय काय दे पैसे मटण आणू दे. तुम्ही काय तुमचं काय चाललंय? वैरण आणली. हा हा बर बर. जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये, नवीन एका व्हिडिओ मध्ये. तर आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहे काळोशीला. तर आज दत्त जयंती आजीनं असंच बोलवलेलं, तर असंच आलो आणि काम निघालं मित्रांनो आज. तर सुधीरने मी आलेलो आहे फवारायला, सगळ्या वावरांना फवारायचे आणि हे करायचे. काय सुधीर करायचे आपल्याला? फवरून नंतर संध्याकाळी पाणी पाहिजे. हां, फवरून आम्हाला एका मोठ्या वावराला आमच्या संध्याकाळी पाणी पाजायचंय. तर त्या वावराला म्हणजे ते वावर आमचं खूप मोठं आहे, त्याला बघू संध्याकाळी मग आम्ही आपल्या कुत्र्याला पण घेऊन जाऊ, म्हणजे आपल्याला संरक्षणासाठी. कारण की मित्रांनो हे जर तुम्ही डोंगर बघा असाल तर इकडून असे गव येतात खाली, मग ती सगळी हे जोंधळ बिंदळ खातात. हे आता जोंधळ आपले गुडघे एवढे आलेले आहेत तर ती सगळी खातात, म्हणजे पानं बिनं खातात. मग त्यामुळं रात्रीची माणसं वावरातनी राखण्यासाठी थांबतात. हे वावर तुम्ही ओळखला असेल, आपण ह्या वावरात पाणी पाजण्यासाठी आलेलो. तर आत्ता त्यालाच फवारायचे, हे पावटे पण फवारायचे. पाय रुतत आहेत बघा खाली. चला तर आता पुढे जाऊया आपण. थोडं त्या वाड्यामध्ये पाणी भरायचं आपल्याला. बघा पंप बिंप आणलेला आहे, सुधीर पण आहे, मी आणि काम माझ्यासोबत. ही औषधं ती सुधीरला खूप काम असतं तिकडं, त्यामुळे मदत पण थोडीशी करायची. तुम्ही इथं पाणी पाजलं नाही का तुम्ही? नाही पाणी गेली माझ्यावर एक माणूस होता, तर इथं पाणी पाजलं नाही मित्रांनो. आपण त्या दिवशी जो पेरू खाल्ला, तर त्या पेरूचं झाड हे आहे. आम्ही छोटा असताना लावलेलं, 4 वर्ष झाली या झाडाला. मस्त झाडाची काळजी बिजी आम्ही चांगली घेतो. बघा इकडं पण एक आहे, पण हे अजून बारकं आहे. इथं चिंचचं झाड आहे आणि इकडं खाली वडा आहे. त्या वड्यापर्यंत आपल्याला पाणी भरायचं, नाही तर तिकडे विहीर आहे, त्या विहिरीतनं फक्त पाणी भरायचं. कसला अंधार कसल्या भिंती, कसलं घरट, कसला हा संसार. कापरा वारा बेभान सारखा घाली थैमान जगण्याच्या या वाटावरती. तर मित्रांनो आपलं झालेलं आहे फोडून. आता आपण दुसऱ्या वावरात चाललेलं आहे. मित्रांनो ही माच बघा कशी केलेली आहे. खालना दाखव रे मित्रांनो. ही माच बघा कशी केलेली आहे, एकदम असं मऊ टाकलेले आहेत, खाली सगळं गवत टाकलेले आहे. खूप मऊ आहे, मऊ खूप केलेलं आहे मित्रांनो, भारी केलेली आहे. आपण पण असंच करणार आहे. तर थोड्या दिवसानं आपला तो पण व्लॉग येईल. जर तुम्ही चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण पण असंच करणार आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्हाला चॅनलशी कनेक्ट राहावं लागेल, तर त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बंद करा मित्रांनो. आता हे दुसऱ्या वावरात आलेलो आहे फवारायला. फवारणी चालू आहे. हे पण मित्रांनो झालेलं आहे आता आपलं फवारून झालेलं. आता हे फवारून आता दुसऱ्या वावरात जायचं मित्रांनो. आता आपण ते वावर फवारून डायरेक्ट लॉंगरच्या वावरात आलेलो आहे, म्हणजे आपल्या तिसऱ्या वावरात आलेलो आहे. आणि इथं पण पाणी भरण्यासाठी ही विहीर आहे. हिचं पण बांधकाम सगळं ढासळलेलं आहे. ही पण तशी पडीकच विहीर आहे, पण त्या दिवशी आम्ही ह्या वावराला पाणी पाजलेलं त्यावेळेस पूर्ण तळाला गेलेली विहीर. मी तुम्हाला ती व्हिडिओ दाखवीनच, म्हणजे मी क्लिप व्हिडिओ टाकीन तर ती बघा. पूर्ण खाली गेलेली, 4-5 तासात लगेच भरती विहीर. खूप जुनी विहीर आहे. आम्ही पहिल्यापासून या विहिरीचा उपयोग करत आलेलो आहे. तेव्हा इथं आत्ता आम्ही आलो तेव्हा काय नाही, हिरो होता छोटासा. चला तर आता आपण हे वावर फवरून पटकन घरी जाऊया. अजून एक वावर आहे, हे एक
वावर झालं की अजून एक वावर आहे त्याला फवारायचे, मग घरी जाईन आम्ही. तर पटापट उरकूया आपण आणि मग जाऊया. इंजिन लावलं. थांब 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 थांब. मित्रांनो दिवसा बाग असा चाललाय वर. तर मित्रांनो तुम्ही बघितलंच किती खतरनाक विहीर आहे ही. संध्याकाळची सुधीरनं आम्हाला सुधीरचा एक्सपिरियन्स सांगितला. सुधीरनं तो इथं आलेला पाणी पाजायला, इंजन लावलेलं तेव्हा. तर इंजन इथं लावलेलं वरती आणि सुधीर पाणी पाजत होता वरच्या वावराला. मी क्लिप टाकीन, ती क्लिप बघा. तर त्याच्या पायाखाली साप होता, म्हणजे विरुळा नव्हता, साप होता ना सुद्धा. साप होता, विरुळा नव्हता, कारण की त्याला विरुळा पाण्यात नव्हता, इथं होता. पाण्यात नव्हता, बाहेर होता. तर खूप डेंजर आहे इथं, अडचण पण खूप आहे. किती औषध मासं खूप आहे. मासं पहिला होती मासं खूप, कारण की आमचे मामा सांगायचे की ह्यात मासे खूप होते पहिला, आणि इथे पवायचे सगळी तिथनं वरनं धाब्यावरनं वापरायची त्या धाब्यावरून उडी टाकायची आणि पाणी पिण्यासाठी पण पहिला वापरायची. पण आता खूप अडचण बिडचण झालेली, त्यामुळे आता कोण पाणी पित नाही शक्यतो, सगळी सुशिक्षित झाली. तर मित्रांनो आता हे आपलं लास्टचं वावर आहे इनाम. हे आपलं चांगलं मोठं वावर आहे, 1 एकराचं वावर आहे. तर ते आता फवारायचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला आम्ही मगाशी सांगितलेलं की संध्याकाळचे गावामध्ये गवं येतात. गवं माहीत असतील तुम्हाला. तर ते बघा पिकांची अशी नासाडी करतात. असं उगवून आलेलं ते असं वरच्यावर खाल्लेलं आहे सगळं, आणि त्यांचे पायाचे ठसे पण आहेत तिथं. हे बघा दिसत आहेत का तुम्हाला? हे बघा त्यांची टोळी नाही येतात ती. हे बघा हे गहू लावलेलं आहे, गहू. तर गव्हातनी पायाचं वण बघा, हे बघा दिसत आहेत का तुम्हाला उन्हातले? हे बघा हा आहे निशाण, हा एक इथं आहे, असं दाखवतो तुम्हाला. हा एक पाय हे असं सगळीकडं उठवत चालले. तुम्हाला दिसते का यात? हे बघा हे खड्डे दिसतात तुम्हाला, ते गव्हांनी पाय ठेवलेले आहेत. हे सगळं असं खाल्लेलं आहे गव्हांनी, त्यामुळं संध्याकाळी माणसं राखण करण्यासाठी वावरत येतात. ही बघ इथं वाघ झालेलं आहे, ही बघा, ही बघा हे असं खाऊन टाकलेलं आहे. गव्हांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे इकडं. हे बघा इथं आपलं डायरेक्ट जंगल चालू होतं, त्यामुळं तिकडून सहज सोपं आहे त्यांना येणं. त्यामुळं असे पुतळे पण उभे केलेले आहेत माणसांनी, त्यामुळं पक्षी बिक्षी येत नाहीत. पण गावांचं काय सांगतात ना, गवं रात्रीचे येतात. चला तर मित्रांनो आज आपण हे वावर फवरूया. आज जेवलो पण नाही, नाश्ता पण नाही केला, कारण की माझा उपवास होता. सुधीर नाश्ता करून आलेला आहे, लाडू आणलेले ते खाल्ले आम्ही. पण आता घरी जायचं आता आम्हाला, म्हणजे आता काय उपवासाचं असेल ते खायला फराळ. चला तर आता मित्रांनो हे फवरूया, मग भेटू. झालं आता आपलं फवरून. तुम्हाला सांगतो किती वाजले. 1:35 झाला मित्रांनो. आलेलो आम्ही सकाळच आलो असून, खूप लवकर आलेलो, तर वेळ लागला. चला आता जाऊया घरी जाऊया. अजून आम्ही काय खाल्लं पण नाही आहे, फराळ नाही खाल्ला, काय नाही खाल्लं. फक्त लाडूचे जेव्हा आहे. सुधीर पण काटायला आहे, मी पण काटावले. चाललोय घरी. जय श्रीराम. पोचलोय घरी. आपले गुरु गेलेले आहेत डोंगरात. आता घरी आलेलो आहे. आता जेवीन आम्ही आणि मग नंतर ना भेटूया आपण. दिसणार म्हणावं, दिसणार. कशी कापीन माहिती का तुला? करा कापीन. तर मित्रांनो वाजलेले आहेत 5:15. मोबाईलला चार्जिंग आपलं नाही आहे. आता आम्ही निघालेलो आहे खेळायला क्रिकेट. तर आपण आता खेळून आल्या भेटूया.
तर मित्रांनो आलेलो आहे आता खेळून. आदर्श पण आलेला आहे कामावरून. तर सुधीर बसलेलो आम्ही 3 जण बसलेलो आहे. तर आता दत्त जयंतीनिमित्त आपल्या गावामध्ये प्रसाद वाटप होतोय. तर तिथे तर खीर पण आहे तिथं. तर आता आम्ही प्रसाद घेण्यासाठी जाणार आहे आणि नंतर ना संध्याकाळी पाणी पाजायला जाणार आहे. संध्याकाळी तर खूप मजा धमाल मजा येणार आहे कारण की आम्ही तिथं मॅगी बिगी पण करणार आहे, नाहीतर कॉफी विफी करणार आहे. तर ते काहीतरी करणार आहे, भूका लागतात थंडीच्या. आणि मोत्याला पण नेणार आहे. म्हणजे तिथं जर असं कुठलं काय झालं तुम्हाला मी मगाशी दाखवलंच त्या क्लिपमध्ये. तर गहू बिव आलेले आहेत त्यामुळे मोत्याला पण नेणार आहे. त्यामुळं पुढं खूप इंटरेस्टिंग आहे बघायला. तर ते सगळं पार्ट 2 मध्ये येणार आहे. जर तुम्हाला बघायचं असलं तर तुम्हाला पार्ट 2 ला बघायला लागलं ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. तर मित्रांनो जर तुम्हाला पार्ट 2 बघायचा असेल तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पार्ट 2 साठी लवकरच पार्ट 2 येईल. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. व्हिडिओला शेअर करा, फॉलो करा, शेअर पण करा.